सर्वांना नमस्कार. या ठिकाणी अतिशय विस्तृत पद्धतीने सगळे मुद्दे सभागृह नेता श्री गणेश खनकरजी यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत. मी कालपासून बघते लाल दिव्याचा विषय, ज्यावरती खूप चर्चा झाली, ज्यावरती आरोप केले गेले की महापुरांना लाल दिवे आवडतात, महापुरांनी लाल दिव्याची गाडी मागून घेतली किंवा काही लुकलुकणारे ते काही दिवे असतील किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टीची मागणी, महापुरांना हा किती अट्टहास आणि किती ह्या गोष्टीची आवड, असे बरेच विषय मी तुमच्या सगळ्यांच्याच वृत्तमानपत्रातून किंवा टी व्हीच्या माध्यमातून पाहिले. काल हा विषय पूर्णपणे चालू असताना बऱ्याच लाईव्ह टी व्हीच्या ह्याच्यावरती मी माझी मतं पण मी दिलेली आहेत. परंतु काल मला सगळ्यांशीच बोलता आलं नाही, म्हणून मी सभागृह नेत्यांच्याशी बोलून की आमच्या दोघांनी एकमेकांशी विचारविनिमय करून आमचं असं ठरलं की ह्या ठिकाणी प्रेस घेऊन तुम्हाला सगळ्यांनाच एकत्र बोलून या सगळ्या गोष्टीचं आपण विश्लेषण केलं पाहिजे. मुद्दा क्रमांक 1, ह्या ठिकाणी लाल दिव्याचा जर विषय असेल तर या ठिकाणी लाल दिवा म्हणजे मी 11 तारखेला पदग्रहण गेल्यानंतर मला त्या ठिकाणी दिलेलं ऑफिस, दिलेलं केबिन आणि दिलेली गाडी ही प्रशासनाने दिलेली आहे. मी काही मागणी केलेली नाही आहे. जी काही पद्धत आहे, महापुरांना जे दिलं जातं त्या पद्धतीने प्रशासनाने दिलेलं आहे आणि प्रशासनाने जे दिलं ते मी ॲक्सेप्ट केलं, प्रोव्हाइड केलं, ते मी घेतलेलं आहे. ज्यावेळी हा विषय जेव्हा आला की तुम्ही लाल दिव्याच्या गाडीत बसता वगैरे, एक तर पहिली गोष्ट माझ्या गाडीला लाल दिवा वरती नव्हता. माझ्या गाडीला वरती जसा किशोरीताईंच्या गाडीला वरती लाल दिवा आहे त्या पद्धतीचा काही लाल दिवा माझ्या गाडीला नव्हता. फ्लिकर्स मी सगळी माहिती घेतली, मला तितकं काही हे नाही. त्यानंतर मला कळालं की ॲसेसरीज कुलकर्णी म्हणून मी त्यांना फोन केला की हा काय सगळा विषय आहे. ते त्यांनी सांगितलं, मॅडम जेव्हा तुम्हाला गाड्या प्रोव्हाइड केल्या गेल्या त्यावेळी त्या सगळ्या ॲसेसरीज असतात गाडीच्या, त्या लावण्याचं काम त्यांचं आहे. मग मी आयुक्तांना फोन करून सांगितलं की ही जबाबदारी कोणी घ्यायची, ह्याच्यामध्ये महापुरांची काही चूक आहे का. तर त्यांनी सांगितलं नाही मॅडम, ही जबाबदारी आमची आहे, प्रशासनाची आहे, तुम्हाला जे आम्ही प्रोव्हाइड करतो ते तुम्ही ॲक्सेप्ट करता. तर त्यामुळे आयुक्तांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे आणि त्या पद्धतीचं आपण प्रेस नोटसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. प्रशासनाने ह्या सगळ्या गोष्टी देत असताना त्या ठिकाणचे असणारे नियम निकष, जे काही राजशिष्टाचार असेल, जो काही असेल तो सगळा सांभाळून मग आलेल्या महापुरांना, उपमहापुरांना, कमिटी चेअरमॅनला ह्या सगळ्यांना दिला पाहिजे असं माझं या ठिकाणी मत आहे आणि ते ॲक्सेप्टसुद्धा केलेलं आहे. तर ह्या ठिकाणी सांगायचं झालं की अशा पद्धतीचा उहापोह केला विरोधातून की महापुरांना ह्याची काही कल्पना नाही. माझं कुठेही पत्र गेलेलं नाही आहे की मला हीच गाडी पाहिजे आणि असंच पाहिजे आणि अशा पद्धतीचं काही मी पत्र दिलेलं नाही. त्यामुळे मी इथे माझं विश्लेषण करण्यासाठी मी आणि सभागृह नेता या ठिकाणी आलेलो आहे. तर हा सगळा विषय करत असताना मला आधी ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की विरोधकांनी त्या परवाच्या दिवशी ताईंनी म्हटलं होतं की काय आता हे महानगरपालिका झालं आहे की हे मार्केट झालं आहे. मार्केट म्हणजे आपण मराठीत बाजार बोलतो ना. तर बाजार ताईंना ह्यासाठी वाटला कारण 4.5 वर्षांनी महापौर बसल्यानंतर आणि लोकांना आता ह्या ठिकाणी असं वाटायला लागलं की आम्ही आत्ताही तुम्ही बघितलं तर मी पूर्ण गराड्यात होती, लोकांची कामं होतात ते त्या ठिकाणी. त्यामुळे सातत्याने हा जो मेसेज आहे हा मुंबईकरांपर्यंत जातो आहे आणि त्या ठिकाणी त्यांचे निवेदनं आणि पत्र घेऊन ते त्या ठिकाणी येतात. ते मग माझ्या दालनामध्ये, उपमहापौरांच्या दालनामध्ये, सभागृह नेत्यांच्या दालनामध्ये ही सगळी मुंबईकर आता यायला लागलीत. आतापर्यंत ही येत नव्हती 25 वर्षात, ती आता यायला लागली. कारण 25 वर्षात या महानगरपालिकेच्या बिल्डिंगमध्ये फक्त कॉन्ट्रॅक्टर फिरत होते. तर त्यामुळे मुंबईकर ह्या ठिकाणी येऊन कामं करतात अशा पद्धतीचं काय कारभार या मागच्या 25 वर्षात नव्हता, जो आता मुंबईकरांना दिसायला लागला. तर ताईंना धक्का लागला तर ताई बोलतात की काय मार्केट झालं आहे का या महानगरपालिकेच्या बिल्डिंगचं. तर तुम्हाला ते मार्केटच वाटणार, पण आम्हाला असं वाटतं आम्ही या ठिकाणी मुंबईकरांची सेवा करण्यासाठी बसलेलो आहे. तर अशा पद्धतीच्या पूर्ण विपर्यास ह्या पद्धतीचा संपूर्ण विषय, ज्याच्यामध्ये जर त्या लोकांनी जर आमच्याबरोबर नालेसफाई किंवा मुंबई क्लिनिंग ड्राईव्ह किंवा विविध गोष्टींवरती, मग रुग्णालय असतील, मग हॉस्पिटल असतील, ह्या सगळ्या गोष्टींवरती जर डिबेटला जरी बसले असते ना तरी मला या ठिकाणी खूप आनंद झाला असता. पण या ठिकाणी महापुरांनी घड्याळ काय घातलं, कुठल्या ब्रँडची साडी नेसली, मग लाल दिवे, ह्याच गोष्टी तुम्हाला राहिल्यात. वेणी, फणी, लाल दिवे, तुमच्याकडे दुसरे विषय नाही राहिलेत. ह्याच गोष्टी तुम्ही घेऊन मुंबई, म्हणून तुम्हाला हे मताधिक्य ह्या पद्धतीने मॅन्डेट लोकांनी दिला आणि तुम्हाला विरोधी पक्षामध्ये बसवलेलं आहे. तेच जर मुंबईकरांच्या हिताचे प्रश्न जर तुम्ही मांडले असते ना तरी मला महापौर म्हणून प्रत्येक स्टुडिओमध्ये डिबेट करायला आवडलं असतं. पण दुर्दैव आहे ह्या गोष्टीचं. आणि आता फक्त लाल दिवा, ठीक आहे,
जे असेल, पण ह्याच्यामध्ये महापौरांची किंवा कुठल्याही कमिटी चेअरमॅनची किंवा उपमहापौरांची चूक नव्हती. प्रशासनाला जाब विचारा. प्रशासनाने सगळे नियम धाब्यावरती मारून का या ठिकाणी अशा पद्धतीच्या गाड्या दिल्या, आणि त्याचा जाब मी महापौर म्हणून विचारला, त्यांना सांगितलं आणि त्यांनी ते एक्सेप्ट केलेलं आहे ह्यापुढे. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळी मान्य झालं त्यावेळी सगळे दिवे वगैरे काढून घेण्यात आलेले. तर ठीक आहे ना, झालं तर त्याच्याबद्दल बदल्यामध्ये सगळे दिवे ॲसेसरीज सगळ्या गोष्टी काढून घेतलेल्या आहेत. कुठलाही लोभ, कुठलाही आकर्षण या ठिकाणी महापौर म्हणून मला अजिबात नाही आहे, उपमहापौर म्हणून त्यांनाही नाही आहे, किंवा कुठल्याही कमिटीच्या आम्ही या ठिकाणी काम करायला आलेलो आहे लोकांची कामं करण्यासाठी. लोकांनी आम्हाला जे या ठिकाणी सत्तेमध्ये पाठवलं आहे, महापौर म्हणून बसवलेलं आहे, सगळे चेअरमॅन या ठिकाणी बसवले, हे लोकांची कामं करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेले आहे. कुठल्या गोष्टीचा आकस या ठिकाणी विषयच येत नाही. तर अशा पद्धतीचे विषय काढून आता अजून दुसरा कुठला तरी विषय मी सकाळपासून वाचते, जो आता तुम्ही बोलणार आहे त्याच्या अगोदरच मी बोलते, की त्याच्यामध्ये सांगितलं आहे की सुरक्षा रक्षक. तो सुरक्षा रक्षक, हो, माझ्या पत्रात मी उल्लेख केला आहे, दिवसाला 300-400 लोक जर येतात आणि त्यांना जर हँडल करणं जर मुश्किल जात असेल, माझा स्टाफ कमी आहे. गेल्या महिनाभरापासून MS डिपार्टमेंटच्या लोकांना मी सांगते की महापौरांचा स्टाफ किती असायला पाहिजे. जर त्या ठिकाणी 10 आहे तर या ठिकाणी 4च का दिसतात आहे, बाकीचा स्टाफ का येत नाही आहे. तर त्याच्यावरती पण, कारण काय झालं, माझ्याकडे फार स्पष्ट उत्तर येतात, मॅडम थांबा ना, 4.5 वर्षानंतर आता हे झालं आहे सुरू, आम्हाला थोडा वेळ द्या. मग काय करायचं, लोक प्रमाणाच्या बाहेर येतात आहे. मी महापौर झाल्यानंतर या ठिकाणी अनधिकृत बांगलादेशी फेरीवाल्याचा एवढा सेन्सिटिव्ह विषय मी या ठिकाणी घेतला, मी रोहिंग्याचा विषय या ठिकाणी घेतला. तर या ठिकाणी जर 200-300च्या मॉबने लोक येतात आहे, तर त्यांना कंट्रोल करण्यासाठी जर मी एक सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी मागितला तर मी मान्य करते, मी मागितला. त्याच्यात मला वाटत नाही मी माझ्या पर्सनल ह्याच्यासाठी काय, तर त्या ठिकाणी स्टाफ बसलेला असतो, त्या ठिकाणी इतर यंत्रणा असते, सगळ्या गोष्टी असतात. त्या मॅनेज करताना त्या 2 ऑपरेटर आहेत तिकडे, नेहा मॅडम, आकांक्षा मॅडम, त्यांनीही माझ्याकडे तक्रार केली की मॅडम आम्हाला हँडल करता येत नाही, एक तर स्टाफ तरी वाढवा, नाही तर सुरक्षा रक्षक तरी द्या. इतकी लोक येतात, आम्ही सगळ्यांना, लोक पॅनिक होतात, 2-2, 3-3 तास झाल्यावर त्यांना थांबावं लागतं. एकतर माझं त्या ठिकाणी काम करण्याची अशी पद्धत आहे की मी शेवटचा व्यक्ती भेटेपर्यंत मी ते ऑफिस सोडत नाही. हे तुम्ही सर्वांनीच मला बघितलेलं आहे. मी 8-8, 9-9 वाजेपर्यंत बसलेली असते. ते शेवटच्या मुंबईकर, शेवटचा मला भेटायला आलेल्या व्यक्तीला भेटेपर्यंत मी तिथून हलत नाही. तर तो सगळा हँडल करताना मी त्या ठिकाणी डिपार्टमेंटला सांगितलं, तर त्यांच्याकडे उत्तर आहे की आपल्याकडे स्टाफ भरलेला नाही. शेवटी मी बोलवून सांगितलं की कंत्राट बेसिसवरती तरी आपल्याला घेता येईल का स्टाफ, तर ते स्टँडिंगवरती ते तयार करा DL आणि ते पाठवा, म्हणजे किमान आपण 5-6 लोक तरी घेऊ शकतो. तर अशा पद्धतीचं काम सुरू आहे ना. 1 महिना झालं, 1.25 महिना फक्त झालेला आहे. तर ह्याचाही त्यांनी उहापोह केला की का मागितलं. पण त्यांचं पत्र तुमच्या पर्सनल गोष्टीसाठी येतं. मी या ठिकाणी महापालिकेच्या स्टाफला किंवा कंट्रोल करण्यासाठी की ह्या बिल्डिंगमध्ये जे आले आहेत त्यांनासुद्धा व्यवस्थित बसता आलं पाहिजे, त्यांनाही वेळ देता आला पाहिजे, अशा सगळ्या गोष्टीचा जो विषय या ठिकाणी हँडल करण्यासाठी मी मागणी केली. तिसरा विषय मी सांगते, तोही विषय मी बोलते. परवाच्या दिवशी 1 महिन्याच्या नंतर मला सांगितलं गेलं की मॅडम आपल्याला महापौर वैद्यकीय निधीची मदत करायला पाहिजे. तर मी सांगितलं बिलकुल केली पाहिजे, पण आपल्याकडे दिवस कमी आहेत. म्हटलं किती दिवस आहेत आपल्याकडे, 31 मार्च ना, 30 मार्च आपल्याला किती आहे, 31 मार्च आपल्याकडे शेवटचा दिवस आहे. 31 मार्च नंतर हा निधी जो आहे तो लॅप्स होणार. सुरुवातीला मला 12.5 लाख सांगितले, परवाच्या दिवशी मला 30 लाख कळाले. तर मी सांगितलं बरं, मग आपल्याला हे कोणाला द्यायचे असतात, मीही आत्ताच आली आहे ना, सगळी माहिती करून घेते. त्यांनी सांगितलं आपल्याकडे तयार आहेत सगळे ॲप्लिकेशन्स. तर मी सांगितलं ठीक आहे, ॲप्लिकेशन्स कोणाचे आहेत, तर हे सगळे जवळपास 30 लाख वाटायचे, 25-25 हजाराप्रमाणे माझ्या पुढ्यामध्ये एवढा मोठा ढिगारा ठेवला. तर मी सांगितलं आपल्याला हे रुग्णाला द्यायचेच आहेत, आपण मदत करण्यासाठी, पण हे रुग्ण कोण आहेत. 4.5 वर्ष महापालिका बंद होती, तर हे रुग्ण आत्ताचे आहेत, 2 वर्षापूर्वी ॲप्लिकेशन्स दिले आहेत, आत्ता दिले, तर आपल्याला ही माहिती घ्यायला नको का. कारण आपल्या नियमात कसं आहे, रुग्ण ॲडमिट पाहिजे आणि तो त्या निकषात बसायला पाहिजे. मग उद्या महापौराने सही केली की बोलणार महापौराने कोणाला पैसे दिलेत, तोही विषय आहे. तर मी त्यांना सांगितलं तुर्तास थांबवून ठेवा, मला अजून आपल्या हातामध्ये 15 दिवस आहे, आपण शहानिशा करू हे सगळे रुग्ण कोण आहेत. तर त्यांनी पण सांगितलं डिपार्टमेंटने काही हरकत नाही मॅडम, तुम्ही आपण याची शहानिशा करून मग आपण ते चेक सगळ्यांचे साईन करू. आजच्या पेपरामध्ये ती सुद्धा खबर आली, महापुराने रुग्णांचा पैसा अडवून ठेवला. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, असं काहीही चित्र नाही. ज्या पद्धतीचं चित्र या ठिकाणी तुमच्यासमोर आणून उभं केलं जातं, या ठिकाणी आम्ही काम करायलाच बसलो आहे. ते पैसे उलट मी माझ्या महापौर निधीतले 10,000 बोलवून सांगितलं की ह्या ठिकाणी तुम्ही महापौर वैद्यकीय निधीला मला जे काही मानधन मिळतं ते त्यांना त्याच्यामध्ये गेलं पाहिजे.
मी ह्याच्यानंतर ही पण त्या ठिकाणी घोषणा केली होती की मी QR कोड तयार केला आणि QR कोड मी पूर्ण महानगरपालिकेत माझ्या टेबलवरती पण तुम्हाला दिसेल की मला शॉल, नारळ, साडी विडी काय घेऊन येता ते काही आणू नका मला. पण तुम्ही एक काम करा, ते शॉलला किंवा त्या बुकेला जर तुम्ही 200 रुपये जरी बाहेर खर्च करत असणार मला देण्यासाठी, त्यापेक्षा तुम्ही तो QR करा, म्हणजे जेणेकरून ते महापौर वैद्यकीय निधीला पैसे जातील. अशा पद्धतीचं आव्हान काय की इतर जे आस्थापनं आहेत मोठमोठी, ज्या ठिकाणी आपल्याला CSR फंडातून वगैरे त्यांना पण आम्ही आव्हान केलेलं आहे. तर अशा पद्धतीचं इतकं चांगलं काम या ठिकाणी होत असताना या सगळ्या न्यूज येतात आहे की महापुराने रुग्णांचे आता हाल करायला सुरुवात केली, महापुराने सुरक्षा रक्षक वाढ. तर एक लक्षात घ्या, या ठिकाणी आम्ही काम करायला आलेलो आहे आणि अतिशय पारदर्शी, जसं सभागृह नेत्यांनी सांगितलं, जेम पोर्टलवरती आम्ही पूर्ण 27 वर्षी वस्तू त्या ठिकाणी आम्ही पाठवतो आहे. नालेसफाई पूर्व बैठक घेऊन आम्ही त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना विचारतो आहे की तुम्ही कशा पद्धतीने नालेसफाई करून आम्ही सगळा ब्यौरा घेतो आहे. आणि असं नाही की त्यांचं फक्त ऐकून आम्ही तिथे गप्प बसणार आहोत, आम्ही व्हिजिट करणार आहोत, आम्ही बघणार आहोत की त्या पद्धतीने सगळे नालेसफाई होते का. तर इतका सगळा चांगला कारभार चालू असताना अशा पद्धतीचे विषय येतात, तर त्याचा खुलासा करण्यासाठी आजची प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी घेतली आहे. नमस्कार. सातत्यानं गेल्या महिनाभरापासून जसं घड्याळाचा मुद्दा असू दे, नाहीतर मग लाल दिव्याचा मुद्दा असू दे, वारंवार असे मुद्दे जे आहेत ते तुमच्या बाबतीत होताना बघायला मिळतात. तुम्हाला वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये जाणून बुजून कोणीतरी टार्गेट करताय, मग ते विरोधक असो नाहीतर मग कोणीतरी. बघा, एक लक्षात घ्या, आल्यानंतर 100 दिवसामध्ये आम्ही कार्यक्रम तयार केला, 100 दिवसाचा कार्यक्रम तयार केला. आदरणीय आमचे मुंबई अध्यक्ष अमित साटमजी, आमचे सभागृह नेता खनकर साहेब, आम्ही बसून जो 100 दिवसाचा कार्यक्रम ज्याच्यामध्ये विविध आम्ही विषय घेतले, त्याच्यामधले 12-13 विषय तर आम्ही कव्हर करत आलो आहे. तर हे झपाट्याने काम जे चालू आहे या पद्धतीने, तर इतकं मोठं काम चालू असताना त्यांच्या पोटात गोळा उठणारच ना. त्यांना मग काय दुसरे विषय राहिले, घड्याळ, साडी, दिवा, ह्याच्या व्यतिरिक्त त्यांनी दुसऱ्या गोष्टीवर बोलतच नाही आहेत. मुंबईच्या काही सिविक क्वेश्चनवरती जर त्यांनी चर्चा केली असते, ही नालेसफाई कशी काय होते त्याच्यावरती महापुरांचं लक्ष आहे का, तर मला आवडलं असतं. मी जाऊन तिथे उलट त्यांचं सजेशन घेतलं असतं की कुठला नाला आहे मला दाखवा, मी तिथे जाऊन व्हिजिट करते. कुठलं हॉस्पिटल आहे मला दाखवा ज्या ठिकाणी रुग्णांना औषधं मिळत नाहीत, त्याची मी घेतलेलीच आहे. मी सगळ्या हॉस्पिटलमध्ये व्हिजिट सुरू केलेली आहे, मी शाळांमध्ये व्हिजिट सुरू केलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी काही अपघात होतो त्या ठिकाणी मी धावत जाते. तरीसुद्धा मी इतकी सतर्क असूनसुद्धा माझ्याकडनं पण समजा काही राहून गेलं असतं, तर त्यांनी जर मला समोरून सुचवलं असतं की तुम्ही ऋतू मॅडम त्या ठिकाणी गेलेलं आहे, तर मला आवडेल. पण आता ह्याच गोष्टी त्यांच्याकडे लाल दिवा याच्याशिवाय दुसरे काही विषय राहिले नाही, त्यामुळे साहजिकच त्यांच्याकडनं त्याच अपेक्षा आहेत. तुम्ही ज्या वेळेला महापौर झाला त्यावेळेला इतरही अनेक नावं चर्चेत होती. पडद्यामागे अशाही चर्चेत की भाजपमधीलच काही लोकांकडनं तुम्हाला विरोध केला जातो आणि त्यांच्याचकडनं या अशा पद्धतीच्या चर्चांना उधाण दिलं जातं. आता अजून काय काय वेगवेगळं ऐकायचं असं काहीही नाही आहे. बघा, मी पुन्हा एकदा सांगते, भारतीय जनता पक्ष त्याच्या माध्यमातून ज्यावेळी डिक्लेअर केलं असू शकतात मतभेद, बातमीतली बातमी असू शकतात काही मतभेद, प्रत्येकाला अपेक्षा असते की, पण एक आहे शिस्त अशी आहे की एकदा मिळाल्यानंतर मात्र त्या ठिकाणी महापौर म्हणून मला पाठवलं तर मला काम करायचं आहे, सभागृह नेता म्हणून गणेश खनकरजींना पाठवलं तर तिथे त्यांना काम करायचं आहे, शिक्षण समितीचे अध्यक्ष राजेशी शिरवाडकर त्यांना तिथे पाठवलं तर त्यांना शिक्षणाचं काम करायचं आहे. तर त्यामुळे जरी आपल्याला जर काय हवं असेल त्याचं तुम्ही मत व्यक्त करू शकता पक्षाच्या श्रेष्ठींकडे, पण मात्र त्याच्यानंतर आम्हाला जी जबाबदारी मिळते त्या जबाबदारीवर आम्हाला काम करावं लागतं. मी फक्त एक इथे स्टँडिंग आहे म्हणून नाही, स्टँडिंगला एक प्रेझेंटेशन आहे गारगाईचं, जो आम्ही त्या दिवशी विषय उपस्थित केला त्याचं प्रेझेंटेशन आहे, मी निघतो. पण आपल्याला एवढंच सांगतो, महापौर महोदय आहेत, मी सभागृह नेता आहे, स्टँडिंग असो, शिक्षण समिती, बाकी आम्ही जे सर्व आत्ता समित्यांचे अध्यक्ष झालेलो आहोत, आमच्यामध्ये अतिशय उत्तम समन्वय सुरू आहे. आमच्या नियमित बैठका होतात. परवासुद्धा आपण पत्रकारांनी वाट पाहिली त्याबद्दल तुमची क्षमा मागतो, पण मुंबई अध्यक्ष या ठिकाणी आले होते आणि एक मोठा विषय ज्याची बातमी तुम्हाला संध्याकाळपर्यंत कळेल की आम्ही मुंबईसाठी काय काय करतो. उद्या सकाळी तुम्हाला त्या कार्यक्रमाला यायचं सुद्धा आहे, तर त्याच्या तयारीसाठी म्हणून आम्ही तिथे आलो होतो, म्हणून ती पत्रकार परिषद रद्द करावी लागली. आमची आपापसामध्ये खूप चांगला समन्वयानं आम्ही हे सगळं काम करतो आहे आणि त्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारलात तर स्पर्धा ही सगळीकडे असतेच.
पण एकदा स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आपण ते स्वीकारलंही पाहिजे. त्यामुळे ही बातमीतली बातमी आहे आणि खूप चांगलं काम चाललं आहे आणि उद्या एक कार्यक्रम बहुतेक अनाऊन्स होईल. त्यासाठी तुम्हाला आत्ताच आमंत्रण देतो. महापौर महोदया त्याच्या बाबतीत तुम्हा सगळ्यांना ब्रीफ करतीलच. सर, एक प्रश्न. तुम्ही म्हणता की तुम्हाला माहित नव्हतं, तुम्हाला जी गाडी दिली गेली तुम्ही तीच वापरली, त्याच्यामध्ये रेड लाईट किंवा ब्लू लाईट जे होतं ते ऍडमिनिस्ट्रेशन वरती आहे. पण तुम्ही आता जे फोटो दाखवले तर तुम्हाला माहिती होतं की किशोरीताईंनी जे किंवा महाडेश्वरजींनी जे वापरलेले ते illegal होते and that was not allowed as per rule. that red light was not allowed. तर तुम्ही केव्हा याचं प्रश्न विचारला नाही का की कशाला तुम्ही हे ऍक्सेसरीज लावले आमच्या गाडीवरती? नाही, मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो. प्रश्नावरती प्रश्न. नाही, तुम्हाला जो अधिकार आहे तो मला नाही आहे. मला उत्तर देणं एवढाच अधिकार आहे. विषय असा आहे की आम्हाला ज्या वेळेला गाड्या दिल्या त्यावेळेला आमच्या कुणाच्याही गाडीवरती लाल दिवा नव्हता. मी तुम्हाला जे काही फोटोज दाखवले किंवा बाकीचे विषय सांगितले, हे विषय त्यांच्या प्रोटोकॉलप्रमाणे जे असतात ते येतात. ब्लिंकिंगचा विषय जो सातत्याने चालवला गेला, मी तुम्हाला हे फोटो दाखवले, यामध्ये सर्व महापौरांच्या गाड्यांवरती लाल दिवे होते. विरोधी पक्षनेत्यांनी आरोप करताना जे शब्द वापरले, जी भाषा वापरली, त्यात त्यांनी थेट महापौरांवरती आरोप केले की त्यांना लाल दिव्याची हौस आहे. आत्तासुद्धा तुम्ही गेल्या महिनाभरातल्या त्यांच्या गाडीचे फोटोज बघू शकता. ते जिथे जिथे केलेत ते व्हिज्युअल्स तुम्ही बघू शकता. कुठेही त्यांच्या गाडीवरती लाल दिवा लावलेला नाही. माझा प्रश्न हा आहे की ज्यांनी आमच्यावर आरोप केले, किशोरीताई पेडणेकर आमच्यावर आरोप करतायत, समजू शकतो, आणि मी मगाशी म्हणालोच, त्या अजूनही त्या भूमिकेत आलेल्याच नाही आहेत. त्या आज आम्ही माजी महापौर, आम्ही 4 माजी महापौर. आता हे सांगावं लागतंय, तुम्ही माजी आहात, आम्ही इकडे बसलोय, उद्या आम्ही सुद्धा माजी होणारच आहोत. आम्ही त्या मानसिकतेत आहोत. काही कोणी अमरपट्टा घेऊन आलेलो नाही. तुम्ही नाही आलात त्यात आमचा दोष नाही आहे ना. हे मी आज तुम्हाला यासाठी दाखवलं की ह्या गेल्या 3 महापौरांचे स्टेटमेंट आहेत की लाल दिवा हवा की नको, या दोघातला फरक तुम्हाला कळावा म्हणून मी सांगितलं की त्यांनी या लाल दिव्याच्या बाबतीत काय काय स्टेटमेंट दिलेल्या होत्या. आम्ही त्यावेळेला या विषयात पडलो नाही ना, आम्ही कोणावर कधी आरोप केले. आमच्यावर ज्या वेळेला कोणी हा प्रश्न विचारत असेल तर त्यावेळेला आमची भूमिका काय होती हे तुम्हाला सांगणं आवश्यक होतं, म्हणून आम्ही आज तुम्हाला सामोरं आलेलो आहोत. आमच्यापैकी कुणी आग्रह केलेला नाही. दुसरी गोष्ट, हे ज्या वेळेला आरोप सातत्याने होत असतात त्यावेळेला त्यांनी आपला इतिहास बघावा, एवढाच आमचा हेतू होता. इनफ. मात्र सर ते जे दिवे होते, हा. तो जो लुकलुक लाईट होता, तो योग्य होता की अयोग्य होता तुमच्या मते? नाही, स्वाभाविक आहे. जर ते नियमात नसेल तर अयोग्य आहे ना. ते तुमच्या लक्षात नव्हतं नेमके दिवस? अरे बाबा, मी परत सांगतो, आम्ही जिथे बसतो हे दिवे पुढे लावलेले होते. हे सगळ्यांच्याच गाडीनं त्यांनी दिलेले होते. विरोधी पक्ष नेत्यांच्या गाडीवर पण होते की. पण कारवाई होणार का? आमचा प्रश्न आहे, ज्या चालकांनी ते दिवे लावले, कारण ते ऑटोमॅटिक तर सुरू झाले नाही, ज्या चालकांनी दिवे लावले, ज्या वेंडर्स कडनं त्या गाड्या असेल किंवा ज्या डिपार्टमेंट कडे हे आहे, एवढं हे प्रकरण जर तुमच्या अंगाभोवती येत असेल तर तुम्ही त्यांच्यावर कारवाई कराल की त्यांची पाठराख कराल? एक मिनिट. तुम्ही प्रश्न विचारला, जरा परत विचारा. तुम्ही त्यांच्यावरती कारवाई कराल? Please wait. जे चालक आहे किंवा जे संबंधित विभाग आहेत, ज्यांच्याकडनं त्या गाड्या पुरवल्या जातात ते. माझा प्रश्न तुम्हाला हा आहे, नायदर वी आर वेंडर्स. ऐका ना. आम्ही खरेदी केल्या. खरेदी कोणी केल्या? आम्हाला पुरवल्या कोणी? कारवाई त्यांनी करावी. आमचा पाठराखण करण्याचा काय संबंध आहे? सगळ्यांनी एक मिनिट सगळ्यांनी मिळून हा एकच प्रश्न असेल तर मी एकदाच उत्तर देतो ना. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी ना प्रशासनाने. तुमच्या माध्यमातून मागणी करतो, जर नियमाला बगल देऊन हे केलं असेल, आता त्यात त्यांचा काय दोष आहे? गेल्या 4 टर्ममध्ये जे बसले होते त्यांनी त्यांना ही सवय लावली होती, त्यांनी स्वाभाविक दिलं. निदान आम्ही डोक्यावर तर लाल दिवा नाही ना मागितला. माझं एवढंच म्हणणं आहे. त्यांनी पुढे लावल्या, आम्ही वर तर नाही ना मागितला. मी तुम्हाला या क्लिप ऐकवल्या. या क्लिपमध्ये सातत्यानं लाल दिवा असलाच पाहिजे याची मागणी केली होती. आम्ही पाठराखण करणार नाही. जे दोषी असतील, नियमाला बगल सोडून ज्यांनी जे केलं असेल त्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी. आम्हाला खुश ठेवण्याचा काही संबंध येत नाही आणि लाल दिवा भेटून आम्ही काही खुश होणाऱ्यातले नाही. आमच्या पंतप्रधानांनी जो विषय सांगितला असेल, आम्ही काय त्याच्या पलीकडे आहोत का?
आम्ही त्याचं पूर्णपणे पालन करणार. या विषयात काही फार आमचं सांगणं नाही. ज्याने केलं असेल त्याच्यावर कारवाई करा. तुमच्याच माध्यमातून सांगतो आणि बातमी चालवा. मी निघू पळू. हा उद्याचा कार्यक्रम काय आहे सांगतो मी. तुम्ही कशाला बोलता लाइफ को लेकर थोड़ा विवाद हो रहा है, क्या कहेंगे? काय निघो. बोलताय? मैडम आपने पदभार स्वीकारा, आप हेल्थ हॉकर्स ये विषय पे काम कर रही है, लेकिन खड़ी हो या आपकी उस पे गाड़ी पे लाल बत्ती इस मुद्दों को ऊपर किया है, कैसे निकला? नहीं देखो, भारतीय जनता पार्टी और एकनाथ शिंदे साहब की जो हमारी महायुति की पार्टी है, उनको मुंबई में इतना अच्छा मैंडेट मिलने के बाद लोगों ने बता दिया है कि आप काम करते हो, कार्यकर्ता मेहनत करते हैं और उसी का नतीजा है यहाँ पे मुंबई महानगर पालिका में महायुति का महापौर बैठ गया. पूरी व्यवस्था जो है वो भी आ गई. वो आने का ही मतलब ये है कि हमको काम करना है यहाँ पे हम लोग लगातार नॉन स्टॉप. फिर मैं मेयर हूँ, डेप्यूटी मेयर है और बाकी सब चेयरमैन, यहाँ पे लगातार हम लोग काम कर रहे हैं. यहाँ पे मैं खुद हर एक मुंबईकर यहाँ पे कम से कम 200-300 की तादाद से इधर लोग आ रहे हैं मिलने के लिए, अपने अपने एप्लीकेशंस लेके, अपने अपने जो भी विषय है उसको हम फ़ोन कर रहे हैं, उसके ऊपर लेटर दे रहे हैं. इस तरीके से काम करते करते रात के 9:30, 10 बज रहे हैं, लेकिन हम लोग रुक के काम कर रहे हैं लोगों का. तो इतना अच्छा काम यहाँ पे जो चल रहा है. और हमारे जो मुंबई के अध्यक्ष हैं अमित साटम जी, उनके मार्गदर्शन में हम लोग सब बैठ के मुंबई के लिए आने वाले 100 दिन का जो प्लान है वो भी हमने रेडी किया. उसमें से कम टोटल 21 सब्जेक्ट में से एक मेरे ख्याल से 13 या 14 सब्जेक्ट हमने सॉल्व भी किए. फिर जेम पोर्टल का विषय होगा, मुंबई स्वच्छ अभियान 365 डेज है, फिर नाला सफाई है, ऐसे बहुत सारे वैक्सीनेशन का विषय, ये सब. तो ये जो काम का पूरा इतना जोरदार काम का वर्क चल रहा है ना, उसको उन लोग डर गए. तो अब उनके पास क्या रह गया? घड़ी, साड़ी, लाल दीवा. इसके अलावा अगर वो मुंबई के बारे में कोई अच्छा विषय लेके आते थे ना, तो मुझे एज अ मेयर मुझे बहुत अच्छा लगता था. सच बोलती हूँ आपको, एज अ मेयर मुझे अच्छा लगता था कि चलो मुंबई मेयर ने क्या किया, वो मेयर ने जाके देखा क्या नाले सफाई हो रही है क्या. मुझे बहुत अच्छा लगता था उनको आंसर देने के लिए, या तो मैं जाके शायद उनके क्वेश्चन पे मैं जाके वहाँ पे मैं विजिट भी करके आती थी. लेकिन ये छोड़ के मेयर ने घड़ी कौन सी पहनी है, मेयर के गाड़ी पे दिए है. अभी दिया देने का काम तो हमने नहीं किया है. ऑफिस मिलता है प्रशासन के पास से, गाड़ी मिलती है प्रशासन के पास से. तो प्रशासन का वो काम है कि आपको जो भी जीआर है, जो भी उसके ऊपर नियम है, वो पूरे फॉलो करके वो हमको देना है. तो गाड़ी के साथ में एसेसरीज आती है, उसमें उस एसेसरीज में से कितना पार्ट उसका यूज़ करना है गाड़ी के लिए, वो हमारा काम नहीं है, वो उनका काम है. तो उन्होंने वो करना चाहिए. इसीलिए मैंने कल हमारे जो सन्माननीय आयुक्त उनको फ़ोन करके बोला की ह्याची जबाबदारी कोण स्वीकारणार आयुक्त साहेब. तो उन्होंने बोला कि नहीं, ये हमारी प्रशासन की गलती है, हम इसका जो प्रेस नोट है हम देने के लिए तैयार है. तो ये विषय इस तरह से पूरा हँडल हो गया. ओके, थँक्यू. आणि माझं पत्र तर आहेच. आता हे पण पत्र नाही मिळालं का तुम्हाला? एक जरा वेगळा प्रश्न होता मॅडम. महापौर हा पीठासीन अधिकारी असतो, त्यांना एक अधिकार पण असतो मागण्याचा, की ते मागू पण शकतात. कारण त्यांच्या दालना आणि माझे जे प्रश्न आहेत, जे मुंबईकर आज बघतात आहे, धडाडीने मी काम करते आणि मुंबईकरांना अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांना असं वाटतं की महापौर मॅडमकडे गेल्यावर कामं होतील म्हणून प्रचंड माझ्या ऑफिसमध्ये इतकी गर्दी आहे. हे पण सांगते मी, स्टेअरकेसच्या बाजूला जी असलेली रूम ती पण मी बोलवून सांगितली हे ओपन करा आलेल्या लोकांसाठी. माझी जी जागा आहे ती अपुरी पडते, लोक बिचारी उभी राहतात आहे, हे पण मी त्यांच्यासाठीच बोलते. तर बाजूची पण रूम ओपन करा, म्हणजे थोड्या लोकांना तिथे बसता येईल. त्या ठिकाणी चहा पाण्याची व्यवस्था करा सगळ्यांसाठी. तर हे माझा एक पीठासीन अधिकारी म्हणून ठीक आहे, महापौर मागू शकतात. ह्याला काय म्हणायचं या पत्राला? इथे तुम्ही मागणी करताय, म्हणजे तुम्ही मागणी करताय ते तुम्ही झाकून ठेवता आणि महापौर काय करता ते तुम्ही उघडकीस आणता. माझी निवड झाल्यानंतर एक व्यक्ती माझ्या दालनात येऊन गोंधळ घालण्याचा प्रकार केला. त्या अनुषंगाने भविष्यात अशा प्रकारचा कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी महापालिका मुख्यालयात दालनाबाहेर 2 शिफ्टमध्ये सकाळ दुपार महानगरपालिका सुरक्षा नेमणे आवश्यक आहे. किशोरी पेडणेकर. हे नाही आले का? आणि कोण व्यक्ती मला 200 लोक भेटायला येतात, कोणी त्रास देत नाही.
मी एवढ्यासाठी सांगितलं की त्यांना आवरण्यासाठी, कारण लोक पॅनिक होतात आहे 2-2, 3-3 तास उभं राहिल्यावर. त्यांना आपल्याला व्यवस्थित बसवायला पाहिजे, सिटिंग अरेंजमेंट केली पाहिजे. ह्याच्यासाठी मी आढावांना पण बोलवलं, कन्सर्न AMCना बोलवून सांगितलं की आपल्याला इथे गर्दी फार होते म्हणून स्टेअरकेसच्या बाजूची रूम पण ओपन करा आणि तिथे आपल्याला अर्ध्या लोकांची व्यवस्था केली पाहिजे. माझी मागणी मी एक महापौर म्हणून मी ही केली. तुम्ही काय करताय? तुमची मागणी काय आहे? हा पेपर द्या जरा, पाठवा सगळ्यांना. ह्याची प्रिंटआउट मला द्या, मला द्या. नाही, ह्याचे प्रिंटआउट मिळतील ना? तर ह्या सगळ्या गोष्टी कशा, म्हणजे आम्ही खरं सांगू तुम्हाला, ही बोलण्याची गरज मला का पडली? मी ह्या विषयात गेली पण नसती. ठीक आहे, तरी मागणी केली, माझ्यासाठी हा विषय नाही. पण आता तुम्ही माझ्या विषयात पडताय म्हणून मला हे काढावं लागतं. अदरवाईज त्यांनी काय मागणी करू दे, मला त्याच्यातमध्ये 5 पैशाचा इंटरेस्ट नव्हता. पण आता हे तुम्ही सगळंच काढायला लागलात, एक सुरक्षा रक्षक मी दिलेली माहिती, तर मग तुमची पण आम्हाला काढावी लागते. खरं मला ह्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. त्यांनी 1 काय 10 मागू दे, मला काही नाही. पण तुम्ही ह्याच्याऐवजी की सुरक्षा रक्षक का मागतात आहे, दिवे का लावले आहे, घड्याळ कुठले घातले आहे, त्यापेक्षा मुंबईचे प्रश्न विचारले असते तर मला अधिक चांगलं वाटलं असतं या ठिकाणी. मॅम, एक वेगळा प्रश्न होता. LPGचा तुटवडा सुरू झाल्यामुळे चुलीवर सगळं काही जेवण केलं जाते, सगळं काही चुलीवर आलेलं आहे. त्यामुळे प्रदूषणाच्या अनुषंगाने आपण कोळशावर चालणाऱ्या चुली बंद केलं होतं, पण पुन्हा एकदा सगळं काही जेवण किंवा सगळ्या भट्ट्या चुलीवर येऊ लागलेलं. मुंबई महापालिकेचं नाही, मी पुन्हा सांगते तुम्हाला, केंद्रीय मंत्र्यांनी पण हा खुलासा दिलेला आहे, मुख्यमंत्र्यांनी पण खुलासा दिलेला आहे. अशी काही आपत्कालीन परिस्थिती मुंबईमध्ये सुरू झालेली नाही आहे. ही अफवा आहेत. हे काँग्रेसकडनं आणि उभाटाकडनं लोकांना पॅनिक करण्यासाठी ह्या अफवा पसरवल्या जातात. काळा बाजार मोठा सुरू झाला आहे. लोक वेड्यासारखी 5-5 तासाच्या लाईन लावून उभे राहतात. आम्ही आव्हान करतोय की तुम्ही अशा पद्धतीच्या लाईन लावायची गरज नाही आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. आपण एकच डिक्लेअर केलं आहे, मुंबईमध्ये तुम्ही जर गॅस बुकिंग केलं की त्याच्यानंतर 25 दिवसांनी मिळणार आणि ग्रामीण विभागामध्ये 45 दिवस. बाकी सगळ्यांना सगळ्या गोष्टी मिळणार. त्या ठिकाणी पॅनिक व्हायची गरज नाही. पुन्हा मी माझ्या महापौर म्हणून मी मुंबईकरांना सांगते का लाईन लावू नका. तुम्हाला LPG गॅस सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत येणार. अफवांना बळी पडू नका. खूप मोठ्या प्रमाणात काळा बाजार सुरू झाला आहे. मॅडम, पण कोळसा वापरण्यावर पालिका नेहमी कारवाई करत होती, आजही कारवाई करत असेल. मात्र पालिकेच्या कॅन्टीनमध्ये असेल किंवा मुंबई शहरामध्ये अनेक ठिकाणी आज कोळसा वापरला जातोय सिलेंडर नसल्यामुळे. आणि कोळशाचं किंमती पण प्रचंड वाढल्या, कोळसा मिळेनासा झालाय आता. प्रदूषण वाढतंय. मला तुम्ही कुठे कुठे त्या ठिकाणी कोळशाची वापर केला जातो ह्याच्या मला सगळ्या ठिकाणं द्या, माहिती द्या. मी संबंधित अधिकाऱ्यांना बोलून ह्याची माहिती घे. एकीकडे गॅसचा तुटवडा आहे, पर्याय म्हणून इलेक्ट्रिक शेगडी किंवा भट्टीचा अशा अनेक पर्यायांचा वापर. नाही, मी पुन्हा त्याच मुद्द्यावर येते. गॅसचा मी पुन्हा सांगते, पुन्हा तुम्ही तोच विषय घेताय. जर मी तुम्हाला बोलते की या ठिकाणी डिक्लेअर केलं आहे केंद्रातून आणि मुख्यमंत्र्यांनी की अशा पद्धतीचा तुटवडा कुठेही नाही आहे, तुम्ही बळी पडू नका. अशा ठिकाणी तुम्ही काळ्या बाजाराच्या मागे जे कोणी ह्याच्या मागे माफिया असतील, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चालला आहे मोठा काळा बाजार तुमच्या या पॅनिक होण्यामुळे. तर आव्हान जर मुख्यमंत्री करतात आहे, आव्हान जर केंद्रीय मिनिस्टर करतात आहे, तर काही ठराविक लोक मोबाईलवरून आणि व्हॉट्सअपवरून जर चालवतात आहे, त्याला आपण दुजरा देणं योग्य आहे का या ठिकाणी? जर आपण या ठिकाणी बोलतोय की अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही आहे, जर एवढे रिस्पॉन्सिबल जर केंद्रीय मंत्री पण बोलतात आहे पुरी साहेब, आणि एवढे रिस्पॉन्सिबल जर मुख्यमंत्री पण आव्हान करतात आहे, तर आपण पुन्हा या गोष्टीची चर्चा का करतोय? भाजपाचे नगरसेवक आहेत, त्यांनी अशी मागणी केली आहे की ज्या बेकरीज गॅसवर चालत होत्या त्यांना कोळसा आणि हे वापरायची परवानगी द्यावी, असे दक्षिण मुंबईतल्या एका मकरंद नार्वेकरांनी हो ती मी पण मग तेच मी त्याचाही खुलासा माझ्या घरात आले होते मीडियावाले, त्याही वेळी दिला की अशा पद्धतीचे लाकूड कोळसा वापरायची वेळ येणार नाही. हेच तुम्ही पुन्हा पुन्हा सांगते, आपल्याकडे अशा पद्धतीच्या कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही आहे. आपण मुबलक प्रमाणात या सगळ्या गोष्टी पुरवतोय. म्हणूनच का सांगतोय आपण की पॅनिक होऊ नका. लोक घाबरून 4-4 तास ब्लॅकने सिलेंडर घ्यायला लागलेत, साठा करून ठेवायला लागलेत. ह्याच्यामध्ये कोणाचं भलं होतं आहे? जे मीडिएटर आहेत, जे माफी आहेत, खूप मोठ्या प्रमाणावर काळा बाजार झाला आहे. म्हणूनच सांगते की हे नका, हे याची वाच्यता पण होणं चुकीचं आहे. लोक बिचारी गरीब माणसं त्या ठिकाणी जर 1000 रुपयाचा 900 रुपयाचा सिलेंडर तिथे 2-2, 3-3 हजार पे करतात आहे.
आणि किती मोठा काळा बाजार होतोय. तर प्लीज कृपा करून तुमच्या माध्यमातून पण लोकांना जरा आव्हान करा की पॅनिक व्हायची गरज नाहीये, सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. पण नमस्कार. मुंबईत मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग आहे जो कॅन्टीनवर किंवा खानावळीवर आधारित आहे, पण त्या व्यावसायिकांना गॅस मिळत नाही, त्यामुळे त्यांना दुसरा पर्याय काय आहे? इव्हन आपल्या पालिकेच्या कॅन्टीन गॅस मिळत नाही त्यांना, आपल्या कॅन्टीनचं बोलताय, पालिकेच्या कॅन्टीनमध्ये त्यांना मला रायटिंगमध्ये द्यायला सांगा, त्यांना मला भेटायला सांगा. हे जे तुम्ही बोलताय ना की त्यांना गॅस मिळत नाही, मलाही माहिती घेऊन दे, त्यांना रायटिंगमध्ये देऊन यायला सांगा. थँक्यू, धन्यवाद. तुम्हाला सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं दिली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.